श्री स्वामी समर्थ मित्रांनो, बघताय ना, बघायलाच पाहिजे. आला महाराजा. मित्रांनो, आज व्हिडिओ असा खूप खास आहे. म्हणजे आपण ब्रह्मकमळ लावले आपल्या घरी आणि दरवर्षी त्याला 7 ते 8 फुलं येतात. ह्या वर्षी फक्त 2च फुलं आली आहेत, तर ती आपल्याला बघायची आहे. तर ती मी आता तुम्हाला दाखवतो. आणि ती फुलतात रात्री 12 नंतर, म्हणजे 12च्या टायमिंगला ती फुलतात. तर तो आपल्याला क्षण बघायचा आहे. तर आज रात्री आपण तो पण क्षण बघायचा आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवतोय आमच्या घरी आलेले ब्रह्मकमळ. तर चला तर मग आपण जायचं ब्रह्मकमळ बघायला. बघा, तुळशीची झाडं लावली आहेत. खूप फुलांची आमच्या इथे झाडं आहेत. हे चाफ्याचं झाड आहे बघा, कळ्या आलेल्या आहेत. लवकरच त्याला चाफे येतील. पिवळा चाफा आहे. ही लिंबाची झाडं आहेत. सगळी झाडच झाडं आहेत. आणि इथे बघा, सुंदर असा गुच्छ आलेला आहे फुलांचा. फुलंच फुलं आहेत. तर आता आपल्याला बघायचं आहे ब्रह्मकमळ. आपल्या घरी 2 ब्रह्मकमळ आलेले आहेत, ते आपल्याला बघायचे आहेत. तर आज रात्री ते फुलणार. 2 ब्रह्मकमळाची फुलं आलेली आहेत आपल्याकडे. तर ती आज रात्री फुलतील. आज रात्री समजेल आपल्याला, कारण कळ्या फुललेल्या आहेत त्या थोड्या. तर त्या ओपन होतील आणि रात्री आपल्याला तो क्षण टिपायचा आहे. तर हे ते ब्रह्मकमळाचं झाड आहे बघा. ब्रह्मकमळाचं झाड कसं असतं ते मी दाखवतो तुम्हाला. असे लांब लांब त्यांना पानं आलेली असतात आणि पानांना ते फुलं येतात. आणि बघा, ही मुळं आलेली आहेत. हे जर आता आपण इकडनं तोडून जरी लावलं तर हे पान जगू शकते. ह्या झाडाला मरण नाही. हे बघा, ही सर्व मुळं आलेली आहेत. ह्या फांद्यासुद्धा जगतात. आणि आपण आता हे काढून लावणार आहे, कारण जे जे खराब झालेले आहेत पुढे वर, तर ते आपण काढून दुसरीकडे लावणार. बघा, मुळं आलेली आहेत. सगळीकडे मुळं आहेत. आणि खूप बारीक आहे झाड ब्रह्मकमळाचं. पण तरी पण ह्याला दरवर्षी आम्हाला 6 ते 7 फुलं भेटतात ब्रह्मकमळाची. आणि त्याची आम्ही पूजा अर्चा करतो आणि आमच्या स्वामींना आणि महाकाली आईला वाहतो. असं हे आपलं ब्रह्मकमळाचं झाड बघा. ह्या फांद्या खरोखरच जगतात. कोणी घेऊन जरी फांदी जरी लावली तरी फांदी कोणाच्याही घरी जगू शकते. हे बघा, असं हे ब्रह्मकमळाचं झाड अशा लांब पात्यासारखं येतं. अशी त्याची पानं आहेत. खाली पडलेलं आहे. थोडं वर बांधायला लागणार आहे ते मला. आता आपल्याला रात्री ह्याच फुलाचा व्हिडिओ बनवायचा. आता फुलताना रात्री फुलणार ती. आपण माडा असं बरोबर बांधून घेतलेलं आहे त्यांना, माडाच्याच बाजूला, कारण त्याला सपोर्ट लागतो. जोर नसतो त्याच्या त्या फांदीमध्ये, म्हणून. कसं एकदम पानालाच येतं बघा. पानाला चिटकून येतात ते. खूप लांब लांब अशी पानं असतात आणि त्यांना ते येतात. समोरच आपली केळीची झाडं आहेत तिथे. सर्व केळीची झाडं आहेत आणि मोठी झाडं पुढे आहेत. तर त्यांना 2 घड आलेले आहेत. तो एक व्हिडिओ आपल्याला बनवायचा आहे घराच्या जवळचाच. आणि हे पण आपल्या घराच्या अंगणातच आहे बघा ब्रह्मकमळ. तर हा व्हिडिओ आपला आज बनणार आहे रात्री. तर ते फुलायला तयार झालेले आहेत फुलं. रात्री ती सर्व फुलणार. तर 12च्या ठोक्याला बरोबर उमलणार. तर समर्थाला एक नारळ भेटलेला आहे बघा. आपल्या माडाचा नारळ पडला आहे. खाली
कोपऱ्यात होता दगडामध्ये, तो त्याला भेटला. वाजव, छाय चांगला आहे, वाजव. हा हा. आणि समर्थाचा एक दात पडलाय बघा, शाळेमध्ये गेला तेव्हा जेवत असताना दात पडलाय त्याचा. दाखव बाबू दात तुझा कसा पडला जेवताना. मग हसताना पडला रे. वा वा वा. तर समर्थाचा एक दात पडलेला आहे, लवकरच त्याला दुसरा दात नवीन येणार आहे. बोलले समर्थाला मी दुसरा दात लावून देणार आहे लवकर. तर मित्रांनो, ब्रह्मकमळाचा हा व्हिडिओ आज आपण बनवला आहे. आणि रात्री आपण तो फुलताना बघायचा आहे. रात्री आपण व्हिडिओ काढू शकणार नाही आहे, तरी आपण ब्लप लावायचा आहे, बॅटरी घ्यायची आहे आणि तो व्हिडिओ आपल्याला काही करून काढायचा आहे. आज आपण बघणार आहे ब्रह्मकमळ फुलताना. तर आता ते फुलून गेले, तर आपण त्याची आरती करणार आहे. आणि ते दुसरं आहे ते उद्या किंवा परवा फुलताना मी तुम्हाला दाखवेन कसं फुलतं ते. आज पाऊस असल्यामुळे आपण बाहेर नाही आलो आहे मोबाईल घेऊन. आणि ते आता ब्रह्मकमळाची पूजा केली जाईल. समर्थ निरंजन घेऊन आहे. ओवाळला जात आहे ब्रह्मकमळाला. तर खूप असा पाऊस असल्यामुळे मुसळधार आपण तो व्हिडिओ नाही बनवला आहे. तर आपण ही जी कळी आहे दुसरी, तिचा व्हिडिओ बनवायचा आहे उद्या किंवा परवा फुलेल तेव्हा. हा फुलून गेलेला आहे, तर ते मी तुम्हाला दाखवतो आता. आणि हे आहे आपलं ब्रह्मकमळाचं झाड. माडाचं इथेच बांधून ठेवलेलं आपण, जे लावलेलं आहे ते झाड. खूप मस्त बघा. ते काल फुलून गेलेलं आहे. हे फूल काल आपण देवाला वाहणार होतो, पण आपल्याला व्हिडिओ काढायचा असल्यामुळे ते तसंच ठेवलं. मला वाटलेलं आज परत फुलेल, पण नाही, आज नाही फुललं आहे ते आज मुरगळलं आहे बघा, पुरं मुरझळलं आहे, पुरं काहीच नाही राहिलं आहे. आणि आज हे फुलतं आहे. हळूहळू त्यांनी फुलायला सुरुवात केलेली आहे. एकदम स्लो मोशनमध्ये ते फुलतं बघा. एकदम आपल्याला दिसण्यात येत नाही. काही फुलं आहेत ती 12 वाजता फुलायची. पहिली जी फुलं मी बघायचो ती 12 नंतर फुलायची, पण हे आज पहिलंच फुलं लवकर फुलते. मला काय समजत नाही, कारण हे जे काल जे फूल उमललं ते 12 नंतर उमललं. 12च्या टायमिंगला ते उमलत होतं आणि तेव्हा आमच्याकडे खूप पाऊस होता. आणि हे आहे ते आज लवकर उमललं. ते मला वाटतं कालचा टायमिंग त्यांचा निघून गेला त्याचा, ते आज ते लवकर फुललं. त्यामुळे एकदम स्लो मोशनला आपण ब्लप लावला आहे. बाजूला बघा, इथे ब्लप लावलं आहे आपण. ब्लप लावून आपण त्याचं निरीक्षण करतो. बॅटरीचा बाबू. तर हे ब्रह्मकमळ फुलल्यानंतर आपण त्यांना हातपिंजर व्हायची असते, अक्षता व्हायची असते. चांगलं असते, घरात सुख शांती राहते. फक्त अजून थोडं फुलायचं बाकी आहे. थोडं फुललं की आपण त्याला हळद कुंकू पिंजर वाहणार आहे, कारण विष्णूचं रूप आहे ते ब्रह्मकमळ. खूप हळूहळू हळूहळू फुलतं आहे ते. आणि आतमध्ये बघा परागकण कसे आहेत. आणि खूपच सुगंध आहे, खूप सुगंध पसरला आहे पुरा घरापर्यंत. म्हणजे घरामध्ये सुद्धा त्या फुलाचा सुगंध येतो आमच्या. आतमध्ये बघा कसं आहे ते, एकदम परागकण कसे पसरलेले आहेत ते. मस्तपैकी एकदम छान सुंदर. अजून थोडं फुलायचं बाकी आहे. आता त्याची आम्ही पूजा करणार. संगीता आता हळद पिंजर वाहणार आहे ब्रह्मकमळाला. रात्रीचं फुलतं आणि आपण त्याला हळद पिंजर व्हायची असते. चांगलं असतं ते.
काय पड लांबूनच ओवाळणी कर. काल पण आपण असंच केलं होतं. हळद पिंजर वाहिले, अक्षता वाहिले आणि ओवाळणी केली. तर पूर्ण फुललेलं आहे ते. अजून थोडंसं फुलू शकतं अजून. कालचं फुल पण एवढंच फुललं होतं 12 नंतर आणि आज लवकर फुललं आहे. माझ्या मते कालच दोन्ही फुलले पाहिजे होते, पण आज आपल्याला व्हिडिओ करायचा होता म्हणून आजचा चान्स दिला ब्रह्मदेवानी. कारण काल खूप पाऊस होता, त्याचा आपण पाऊस गेल्यानंतर व्हिडिओ केला आहे. आणि हा आज आपण पाऊस नाही, पाऊस थांबलेला आहे आणि आज छान असा व्हिडिओ करायला भेटला आज. बघा एकदम मस्त दिसते आतमध्ये. परागकण सर्व दिसत आहेत बघा. तेवढाच जेवढा फुलतोय तेवढाच सुगंध दरवळतोय. जेवढं हे फुल फुलतंय ना तेवढाच सुगंध दरवळतोय घरामध्ये. हळद कुंकू अक्षता वाहिलेली आपण दिसते बघा स्पष्ट. आणि काल त्या फुलावर पण आपण हळद कुंकू अक्षता वाहिली होती. आज ह्या वाहिली आली. पूर्ण फुललंय. आपण आता हा 1 वाजता व्हिडिओ करतोय. 1 वाजलेले आता रात्री. आणि बघायचं होतं मला केवढं पूर्ण फुल फुलते ते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण काढलेला आहे आता रात्रीचा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा हा खूपच असा सुंदर व्हिडिओ आणि सुगंध पसरलेला होता खरोखरच. तर आपल्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग, श्री स्वामी समर्थ.